नमस्कार, मी शबनम. TV1 मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया आजचे वृत्त. शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी व दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्याच्या बंदला जत शहर बंद ठेवून अनेक संघटनांनी दिला पाठिंबा. नव्या शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास जत शहरात विविध पक्षांनी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जत शहरातून मोटरसायकल फेरी काढून जत शहर बंदचे आवाहन केले. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अप्पाराय बिराजदार, काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष नाना शिंदे, माजी सभापती बाबासाहेब कोडक, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, इरण्णा निडोनी, अशोक बन्नेनावर, सलीम पाचापुरे, निलेश बामणे, दिलीप सोलापूर यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते. शेतकरी विरोध काळ्या कायद्यांचा, शेतकरी विरोध काळ्या कायद्यांचा, भाजप सरकारचा, नरेंद्र मोदींचा. शेतकरी बचाव देश बचाव, शेतकरी बचाव देश बचाव, शेतकरी बचाव देश बचाव. शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांचा, शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांचा, भाजप सरकारचा, नरेंद्र मोदी सरकारचा. देशातील भाजप सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधातील जे 3 काळे कायदे केले त्याच्या विरोधात आज भारत बंद जो पुकारला गेला त्यात या ठिकाणी सगळ्याच जत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी, सगळ्याच पक्षातील त्यांनी आज प्रामुख्याने या ठिकाणी बंद केलं. त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि जे भाजपनं शेतकऱ्यांच्या विरोधातले जे 3 काळे कायदे केलेले आहेत त्याचा या ठिकाणी निषेध करतो. आणि केंद्र सरकारने ते शेतकऱ्यांच्या विरोधातले जे काळे कायदे केलेले आहेत ते लवकरात लवकर या ठिकाणी बदलून शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून कायदे करावेत, ही अशी या निमित्तानं मी त्यांना हे देतो. सत्तेवर असणाऱ्या केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात आणि धनधानग्यांचा खिशा भरण्यासाठी हे जे काळे कायदे केलेले आहे हे त्यांच्या मोठ्या कंपन्यांना फायदा होईल आणि शेतकरी मातीत जाईल या दृष्टीनं आज जे चालू आहे त्याच्या विरोधात काँग्रेस आणि महाविकास आघाडी आणि अनेक पक्ष आज हरियाणा, पंजाब येथील शेतकरी दिल्लीत मोठ्या आंदोलन करतात. त्याला आमच्या पक्षाच्या वतीनं पाठिंबा आहे. आणि आज जत शहर जे बंद केलं त्यांच्या विरोधात आणि त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.